संस्कार शिदोरी. लेखक प्राध्यापक सुभाष कवडे. भाग 8. कथा 29वी. स्वावलंबी बना. वाचक स्वर प्रकाश भुते. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सांगली. ऐकूया. मुलांनो, श्रावण महिन्यातील पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. भाविक मोठ्या श्रद्धेने नदी समुद्रात नारळ अर्पण करतात. सगळा परिसर आनंदी विलोभनीय दिसत असतो. हा दिवस राखी पौर्णिमा म्हणूनही साजरा केला जातो. बहीण भावाला राखी बांधते. आत्मविश्वास, संरक्षण, संकटकाळी मदत अशा अनेक हेतूंनी राखी बांधली जाते. कैदी, अनाथ आश्रमातील मुले, सैनिक यांनाही राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली जाते. मुलांनो, सुंदर, आकर्षक, विविध रंगी बदलत्या युगाचा वेध घेणाऱ्या राख्या दुकानात विक्रीस ठेवलेल्या असतात. बहीण भावाच्या अतूट प्रेमाची साक्ष देणाऱ्या या राख्या यंदा आमच्या घरी दुकानातून विकत राखी आणली नव्हती. आमच्या गल्लीत राहणाऱ्या इयत्ता 8वीत शिकणाऱ्या संदीपने आमच्या घरी राखी आणून दिली. 2 रुपये किमतीची ही राखी खूपच नाजूक, छोटी, सुंदर होती. संदीपने घरी राखी कशी काय आणून दिली? गल्लीत आणखी कुणाकडे राख्या दिल्या का? ही सर्व चौकशी मी दुसऱ्या दिवशी संदीपला घरी बोलावून केली. संदीपची छोटी बहीण सुरेखा 6वीत शिकते. संदीप आणि सुरेखा राखी पौर्णिमेच्या अगोदर 8 दिवस राखी बनवण्याचे साहित्य बाबांकडून आणले होते. शाळेतील कार्यानुभव व कला शिक्षकांकडून मार्गदर्शन घेऊन त्या दोघांनी अगदी सहजपणे सुमारे 100 राख्या घरीच बनवल्या. 8 दिवस शाळा सुटल्यावर राख्या तयार केल्या. राखी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी गल्लीत घरोघरी फिरून राख्या विकल्या. अतिशय आनंदाने, कौतुकाने सर्वांनीच राख्या घेतल्या होत्या. किंमतही कमी होती, फक्त 2 रुपये. सर्व राख्या खपल्या. सुमारे 200 रुपये जमले. खर्च वजा जाता संदीपकडे 60 रुपये राहिले होते. संदीप, सुरेखा या बहीण भावांना आनंद झालाच, पण आई बाबांनाही खूप आनंद झाला. हातावरचे पोट असणाऱ्या कुटुंबाला हे 60 रुपये मोलाचे होते. संदीपने 10 रुपये सुरेखाला रक्षाबंधन भेट म्हणून दिले. 50 रुपये आईजवळ दिले. आई म्हणाली, तुझ्या चाचणी परीक्षेची फी म्हणून शाळेत हे पैसे भरूया, कारण तू राखी विकून हे पैसे मिळवले आहेस. संदीपने स्वावलंबनाचा हा पहिला धडा गिरवला होता. त्याला आनंद तर झालाच होता, पण आत्मविश्वासही आला होता. स्वावलंबनाचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होता. बोध. मुलांनो, या गोष्टीतून काय बोध घ्याल? शिक्षण पूर्ण करण्यासाठी कल्पकतेने पडेल ती कामे करा. स्वावलंबी बना. स्वावलंबनाने शिक्षण पूर्ण होईलच, जीवनही यशस्वी नक्की होईल. ऐकूया मुलांनो पुढील कथा. संस्कार शिदोरी. लिखित प्राध्यापक सुभाष कवडे. कथा 30वी. भाग 8. झाडांना जपा. वाचक स्वर प्रकाश भुते. रमेश 7वीत शिकणारा गुणी, हुशार, आज्ञाधारक मुलगा. वेळच्या वेळी आपली सर्व कामे तो पूर्ण करीत असे. नियमित अभ्यास, सायंकाळी खेळ कधी चुकवीत नाही. साने गुरुजींच्या श्यामप्रमाणे रमेश देखील आपल्या आईला प्रत्येक कामात मदत करतो. आईने सांगितलेली छोटी मोठी कामे निराश न होता अगदी आनंदाने करतो. त्यामुळे रमेश सर्वांचाच आवडता. रमेशच्या घराच्या समोर अंगणात छोटी छोटी फुलझाडे आहेत. गुलाब, निशिगंधा, जास्वंदी अशी फुलझाडे आहेत. दररोज देवाला फुले घातली जातात.
आई देवपूजेच्या अगोदर फुले तोडत असे. खूप छान दिसतात फुलं. मुलानो, आज रविवार असल्याने रमेशला सुट्टी होती. आज आईने रमेशला देवपूजेसाठी फुले तोडायला सांगितली. रमेशला आनंद झाला. त्याने छोटेसे पसरट भांडे घेतले, अंगणात गेला, फुलं तोडली, आईजवळ आणून ठेवली. आईने देवाला फुलं वाहताना पाहिले तर रमेशने फुलांबरोबर काही पानंही तोडली होती. 3-4 निशिगंधाच्या कळ्या पण तोडल्या होत्या. आई त्याचवेळी काहीच बोलली नाही. पूजा झाल्यानंतर आईने रमेशला अंगणात नेले. आईने पाहिले तर अंगणात सुद्धा फुलझाडांची अनेक पानं पडली होती. छोट्या छोट्या फांद्यांचे तुकडे पण पडले होते. आईने रमेशला जवळ बोलावले आणि त्याला समजावून सांगितले, रमेश, फुलं तोडताना कळी तोडायची नसते, कारण त्या कळीचं उद्या फूल होणारच असतं. पानं तोडली किंवा छोटीशी फांदी तोडली तर झाडं दुखावतात, एखाद्या वेळेस सुकून पण जातात. माणसांप्रमाणे झाडांना सुद्धा इजा होते. त्यामुळे फुलं काळजीपूर्वक तोडावीत. आईने न रागवता रमेशला हे समजावून सांगितले. रमेशला आईचे बोलणे पटले, आवडले. रमेश आईला म्हणाला, आई, उद्यापासून फुलं तोडताना काळजी घे ना. पानं कळ्या तोडून झाडांना दुखवणार नाही. मुलानो, तुमच्यापैकी काही मुलं सुद्धा शाळेत खेळताना व्हरांड्यात येता जाता उगीचच झाडांची पाने तोडतात व फेकून देतात. बागेतल्या फुलझाडांवरून उड्या मारतात. त्यामुळे छोटी फुलझाडे मोडतात, सुकून जातात. रमेशने जसा संकल्प केला तसा तुम्ही पण संकल्प करा. झाडांची पानं फांद्या तोडणार नाही, झाडांची काळजी घेईन. फुलं तोडताना काळजीपूर्वक तोडेन, कारण शाळेतली, अंगणातली, बागेतली फुलझाडं छोटी रोपं शोभा वाढवतात, हिरवाई देतात आणि हवा पण शुद्ध ठेवतात. बोध, या गोष्टीतून काय बोध घ्याल? झाडांची फुलं फळं तोडताना पानं फांद्या तोडू नका. झाडांना इजा देऊ नका. झाडांचं संवर्धन करा. झाडे आपले संवर्धन करतील. ऐकूया पुढील कथा. संस्कार शिदोरी. लिखित प्राध्यापक सुभाष कवडे. भाग 8. कथा 31. उत्सवातून पर्यावरण रक्षण. मुलांनो, 4-5 दिवसापूर्वी गल्लीतल्या ओंकार गणेशोत्सव मंडळाची बैठक झाली. सगळी मुलं बैठकीला उपस्थित होती. वर्गणी किती घ्यायची याची पण चर्चा होऊन निर्णय झाला. कोणावरही सक्ती करायची नाही असेही ठरले. गणपती कोठे बसवायचा, आरास कोणती व कशी करायची हेही ठरले. प्रत्येकाने शांतपणे आपली मते मांडली. स्पीकर मोठ्याने लावायचा नाही हे पण ठरले. डॉल्बी तर मुळीच लावायचा नाही त्यावरही एकमत झाले. दररोज छानशी रांगोळी काढायची. रांगोळी कोणत्या दिवशी कुणी काढायची याचे पण नियोजन झाले. विसर्जन मिरवणुकीवरही चर्चा झाली की छान सजवायची. पालखीतून गणेश मूर्ती टाळ मृदुंगाच्या गजरात वाजत न्यायची. गुलाल वापरायचा नाही, अतिशय शिस्तीत मिरवणूक काढायची असेही ठरले. बैठकीच्या शेवटी पियुष उभा राहिला. पियुष गावातल्या शाळेत 8वीत शिकणारा हुशार चुणचुणीत मुलगा म्हणून संपूर्ण गल्लीत माहिती होता. पियुषने सर्व मुलांना एक विनंती केली, मला 2 मिनिटे वेळ द्यावा. मला एक उपक्रम सुचवायचा आहे. मंडळांच्या सर्व युवकांना आश्चर्य वाटले. त्यांनी पियुषला परवानगी दिली.
पियुष गावात सुरू असलेला संस्कार केंद्रात जाणारा एक विद्यार्थी. या आठवड्यात संस्कार केंद्रातील गुरुजींनी केंद्रातील सर्व विद्यार्थ्यांना एक आवाहन पत्रक दिले होते. पियुषने गणेश उत्सवातील मंडळाच्या बैठकीस येताना ते आवाहन पत्रक आणले होते. पियुषने सर्वांना ते पत्रक दिले, वाचूनही दाखवले. गणेशोत्सवातील निर्माल्य नदीत अगर विहिरीत विसर्जन न करता ते संकलित करून शेतात खत म्हणून वापरा व गणेशोत्सव प्रदूषण टाळा, पर्यावरणावर रक्षण करा, अशा आशयाचे ते पत्रक होते. सर्वांना ही कल्पना खूपच आवडली. उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून या उपक्रमाचे स्वागत तर केलेच, पण सर्वांनी निर्माल्य नदीत अगर विहिरीत न करता शेतात विसर्जित करण्याचा संकल्प केला. मुलांनो, हल्ली आपले उत्सव सण प्रदूषण वाढवणारे ठरत आहेत. गणेशोत्सवात ध्वनी जल प्रदूषण वाढते आहे. दिवाळीत फटाक्यांमुळे प्रदूषण होते आहे. कधी कधी उत्सवासाठी आपण वृक्षांना फांद्या तोडतो. त्यामुळे आपले उत्सव सण आनंदात संपन्न व्हावेत, तेवढेच ते प्रदूषण मुक्तही असावेत. मग मुलांनो, करूया संकल्प, उत्सवातून पर्यावरण रक्षण करूया. याचा प्रारंभ गणेशोत्सवातूनच करू. डॉल्बी वापरणार नाही, निर्माल्य नदीत विहिरीत विसर्जित न करता शेतात करू. बोध. मुलांनो, सण उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे गरजेचे आहे. लक्षात ठेवा. आवडली नाही गोष्ट? ऐकूया पुढील गोष्ट, पुढील कथा. संस्कार शिदोरी, लिखित प्राध्यापक सुभाष कवडे. भाग 8, कथा 32. खरे सौंदर्य. ऐकूया. वाचक स्वर प्रकाश भुते. मुलांनो, शाळेत संपन्न झालेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ आज होता. शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त या स्पर्धा संपन्न झाल्या होत्या. क्रीडा स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ झाला होता. आज निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा आणि हस्ताक्षर स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ होता. प्रमुख पाहुणे म्हणून यंदा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेल्या गुणवंत शिक्षकांना निमंत्रित केले होते. आज शाळेचा काचफलक खूपच सजला होता. काचफलकात निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या पहिल्या 3 क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचे निबंध आणि भाषणे लावली होती. सुंदर हस्ताक्षरांचे कागदही लावले होते. काही चित्रे पण होती. मुलं कुतूहलाने काचफलक पाहत होती, वाचत होती. काही मुलं वहीत काही वाक्य लिहून पण घेत होती. मुलांनो, तुम्ही पण शाळेतील काचफलक नियमितपणे पाहत जा. तुम्हाला छान माहिती मिळेल, पण त्यासोबत ज्ञान पण मिळेल. पाहुण्यांची आगमन झाली. सगळी मुलं मैदानावर ओळीने शिस्तीत बसली होती. टाळ्यांच्या गजरात मान्यवर पाहुणे, मुख्याध्यापक व्यासपीठावर स्थानापन्न झाले. आजच्या कार्यक्रमाचे वेगळे पण म्हणजे आज पाहुण्यांना व विजेत्यांना स्पर्धकांना देण्यात येणारे छोटे छोटे गुच्छ त्यांनी शाळेतील व घरून आणलेल्या फुलांपासून बनवले होते. सुंदर दिसणारे गुच्छ सर्वांनाच खूप आवडले होते. बक्षीस दिल्यावर पाहुण्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना छान उपदेश केलाच, पण नीता आणि वैष्णवीचे खूप कौतुक केले. गुच्छ छोटे होते, थोडेसे ओबडधोबड होते, पण शाळेतील विद्यार्थिनींनी बनवल्यामुळे त्याला वेगळे पण महत्त्व प्राप्त झाले होते. शाळेचे पैसे वाचले होते, पण त्याबरोबरच अनुभवाचे शिक्षण मिळाले होते. विद्यार्थ्यांपुढे एक आदर्श उभा होता. गुच्छ साधे होते, त्यांना चकचकीत बेगडी कागद नव्हते, तरी पण त्यांचे सौंदर्य उठून दिसत होते.
कारण मुलींनी स्वतः जीव ओतून ते बनवले होते. वस्तूंचे खरे सौंदर्य यातच असते. मुलांनो, तुम्ही पण असा प्रयत्न करा. शाळेत, घरी तुमचे खूप कौतुक होईल. छोट्या छोट्या वस्तू बनवा. त्या तुमच्या कल्पनेतून साकार होतात. त्यामुळे त्या खूप सुंदर बनतात. बोध. आपण तयार केलेल्या छोट्या वस्तू खूप आनंद देतात, कारण त्यातून नवनिर्मितीचा आनंद मिळतो. हा आनंद म्हणजे खरे सौंदर्य व गोडी. मुलांनो, या कथा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. नक्कीच तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब कराल. आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. या कथेबद्दलचे कमेंट्स बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. तुमच्या काही प्रतिक्रिया सुभाष कवडे सर यांनाही द्या. आभारी आहे.